एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू असताना संभाजीनगर जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेतच धुसफूस सुरू झाली आहे। जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी पक्षाचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर तोफ डागली आहे। आपल्याला निवडणुकीत सामावून घेतलं जात नाही असं त्यांनी म्हटलंय। आता बंड करावं लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय। शिरसाट यांच्या कारभारावर आमदार खासदारांप्रमाणेच कार्यकर्त्यांचीही नाराजी आहे असं जंजाळ यांनी म्हटलंय। त्यासोबत राजेंद्र जंजाळ आहेत। तुम्ही नाराज आहात अशा प्रकारची चर्चा आहे, काय कारण आहेत नाराजीची? नाही, नाराज म्हणून नाही, पण माझी तक्रार निश्चितच आहे। आपण बघितलंय मागच्या जेव्हापासून हा उठाव झाला आणि या जिल्ह्यामध्ये संघटना बांधण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती। अनेक कार्यकर्ते पदाधिकारी दुसरा पक्ष सोडून आपल्याकडे आले। नुसते आलेच नाही तर चांगली संघटनात्मक बांधणी त्यांनी केली। आपण बघितलं असेल लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुकीमध्ये ह्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून एक चांगलं यश या पक्षाला या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु मागच्या काही दिवसापासून मी बघतोय की माझ्या कार्यकर्त्याला डावलं जातं। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने ज्या काही बैठका घेतल्या जातात त्या बैठकामध्ये मला बोलवलं जात नाही। आतापर्यंत 5 ते 6 बैठका झालेल्या आहेत आणि माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याची निवडणूक, एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की आता कार्यकर्त्याची निवडणूक आहे, आता कार्यकर्त्याला मोठं करायचंय आणि त्याच निवडणुकीच्या बैठकीसाठी कार्यकर्त्याला बोलवलं जात नाही। कोर टीम मध्ये मी आहे, त्याच्यामध्ये माझा समाविष्ट आहे। या जिल्ह्याचा मी जिल्हा प्रमुख आहे। संघटनात्मक बांधणी माझ्या हाताने झालेली आहे, परंतु नवीन आलेल्या उपऱ्या लोकांना घेऊन या ठिकाणी निवडणुकीचं नियोजन केलं जाते आणि त्याचा निश्चित फटका पक्षाला आणि कार्यकर्त्याला बसणार आहे। तुमचा रोग कोणाकडे? माझा रोग पालकमंत्री साहेबाकडे, कारण त्यांच्याकडेच जबाबदारी दिलेली, त्यांच्याच बंगल्यावर बैठका होतात। आणि आपण बघितलं असेल की मला माहिती मिळाली की त्यांनी शहराची कार्यकारिणी ही डायरेक्ट बाळासाहेब भवन इथं पाठवली आणि ती कार्यकारिणी कोण आहे, त्याच्यात काम करणाऱ्या लोकांचे कोणाचे नाव टाकले याचं मला काहीच माहिती नाहीये। जेव्हा मला जिल्हा प्रमुख म्हणून काम करायचंय तर माझा शहर प्रमुख कोण असला पाहिजे, किमान त्यासाठी तरी मला विश्वासात घेणं आवश्यक होतं। यांनी निरीक्षक नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पाठवले, त्याच्यातही माझा काही सहभाग नाही, त्याच्या बाबतीतही माझ्या सोबत चर्चा झालेली नाहीये। इतिहासात पहिल्यांदा निरीक्षक पाठवताना त्याची यादी पालकमंत्र्यांच्या लेटर हेडवर जाहीर होती। म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी ह्या कार्यकर्ता म्हणून न पटणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच होणारं पक्षाचं नुकसान, त्याच्यामुळे मला कुठंतरी वाईट वाटतंय आणि हेच मला एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर टाकायचंय। काल मी गेलो होतो, परंतु ते नागपूरला असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही। आज कदाचित ते संभाजीनगरला येतील तर याबाबत मी त्यांच्याशी चर्चा निश्चित करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।